अहो काय करताय? पोराला कपडे घ्यायचे आहेत, शाळा सुरू होईल आता. शाळा सुरू झाल्यावर बघायला गेली की मग मला द्यायचे ते पैसे उसनं घेतलेलं. कुणाचे द्यायचे ते सांगा, मी नेऊन देते. तू कशाला? बाईनं घरातच बघायचं असतंय आणि बाहेरचं गाड्यानं बघायचं असतंय. तू इथंच आपल्या आई घाल इथं. काय मूत प्याचा असल तेव्हाच एवढं चाललंय, उगाच नाही. अहो पोरग मोठं झालंय आता, त्याला सगळं समजतं. माणसं नावं ठेवतात त्याला. होय, मग त्याला म्हणावं का आवाज जाऊ नकस. तू सोड इकडे पैसे, तू नाटक लय करू नको. सर तिकडे काय इथं तमाशा आहे व्हय? वा पुढे तिकडे. माधुरे, अय माधुरे, का हो राधा वहिनी? कुठे निघालीस? चालली दळण ठेवायला. का हो? काय काम होतं का? हा ते अगं वाईट जरा नड होती बघ. राधा वहिनी, किती वेळा हो तुमची नड काढायची सांगा बघू. हा, माझ्याकडे तरी काय घरी पैशात झाड आहे का? असं नको बोलू बाई माधुरे. हे बघ एवढीची बार. तुमचा नवरा काही कमवतो बिमवतो का नाही हो? काय करते कमवून? सगळं दारूतच घालतो भाड्या. तुम्ही भांगला जाता ना, त्याचे पैसे येतच असणार की. अगं काही बी कर आणि कुठे बी ठेव, घेऊन येतोच. आज तर जबरदस्ती नेलत. तुम्ही एक काम करा, पुढच्या टायमिंगला माझ्याकडे पैसे आणून द्या, मग बघू कसं नाही तुम्ही माझ्याकडनं ती. आणि कसं ना राधा वहिनी, तुम्ही सहन करता ना म्हणून फावतंय त्याचं. बोलणं सोपं आहे माधुरे. उद्या काडी मोड घेतल्यावर काय करायचं? तुझ्याकडे घर आहे बापाचं भलं मोठं, आमच्या गरीब बापाच्या जीवाला वज व्हायचं. त्या परीस हे सगळं बरं नाही का? आणि नशिबात हाय ते भोगायलाच लागते की ग. मग एक काम करा, आयुष्यभर तुम्ही नशिबालाच कोसत बसा. हा, मला नका सांगू. कारण कसं आहे, तुम्हाला किती बी मदत केली ना तर तुम्ही नवऱ्यालाच पाठीशी घालणार आहे. नवऱ्याला पाठीशी घालायलाच लागतं माधुरे. त्याने आपल्याला किती बी चार चौघात उघडं पाडलं तरी. ह्याच्यामुळेच आपण बायका मागं राहतो. जाऊ द्या, मला नाही जमायचं मदत करायला. जाऊ तुम्ही. अगं पोराच्या कपड्यासाठी पाहिजे होतं. नाही जमणार म्हणलं ना, नाही जमायचं.